हे जे राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबिर आहे यात माहिती दिली गेली की त्यात ॲडव्हेंचर कॅम्प्स आहेत किंवा ऑब्स्टॅकल ट्रेनिंग आहे, जंगलामध्ये वॉक आहे, तज्ञांचं त्या संदर्भात मार्गदर्शन आहे आणि त्याचं उद्दिष्ट हे की स्वयंसेवकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये त्या निमित्ताने एक आत्मविश्वास निर्माण व्हावा, एक साहसी वृत्तीला त्यांच्या कुठेतरी जोपासना व्हायला हवी असा त्याचा नवीन उद्देश आहे. पण मला एवढं सांगायचं आहे की हा कॅम्प संपल्यानंतर माझ्यामध्ये जी साहसी वृत्ती जी आहे ती थोडी जोपासली गेलेली आहे, माझा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि आता कॅम्प संपला ते उद्दिष्ट होतं ते साध्य झालेलं आहे असं आपण समजायचं का? त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण की आपण स्वयंसेवक आहात, शौर्य आणि सेवा, मला वाटतं या मंत्राचा उपयोग सर्व स्वयंसेवकांनी करायला हवा. येथून जाताना निव्वळ मी साहसी शिबिर अटेंड करून आलो ही एक भूमिका न ठेवता इथून मी सेवा आणि शौर्य यांचा मेळ घालून समाजात जाऊन मी समाजाकरता माझ्या देशाकरता काय करू शकीन हा विचार या निमित्ताने आपण करणं आवश्यक आहे. तुम्ही तोरणा पाहिला असेल, राजगड पाहिला असेल, कोणता तरी किल्ला पाहिला असेल तर तो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की जे आपण वर्षातून किंवा काही दिवसातून एकदा जातो आणि आपण म्हणतो की आपण ट्रेकिंग केलेलं आहे, परंतु त्या काळामध्ये जे काही मावळे असतील, जे काही त्या सैनिक असतील ते दररोजच चढ उतार त्या गडावर करत असतील, म्हणजे त्यांचं जीवन हे दररोजच साहसी होतं. आणि त्यामुळे आपण जे काही आता या ठिकाणी 7 दिवसाचं शिबिर करतोय त्याच्यामध्ये आपण सर्वांनी अतिशय मन लावून काम केलं पाहिजे असं मला वाटतं आणि आपल्यामध्ये ज्या काही त्रुटी असतील, कमतरता असतील त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. NSSच्या माध्यमातून आपण समाजाच्यासाठी काम करतोच. तुमचं ब्रीदवाक्यच असं आहे की प्रथम समाज नंतर मी. तर समाजासाठी कार्य करताना तुम्ही कॅम्पमध्ये जाता किंवा इतर वेळेस सुद्धा पर्यावरणाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, स्वच्छतेच्या बाबतीत असेल, सर्व आपण काम करतो. परंतु या निमित्तानं मला 1-2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. एक पहिली गोष्ट, महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एक समस्या आपल्या युवकांमध्ये उभी राहिलेली आहे ती म्हणजे अंमली पदार्थाचं सेवन, ड्रग्जचा वापर. उडता पंजाब नावाचा एक पिक्चर होता, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी बघितला असेल. त्याच्यातून आपल्याला कळलं की कसे पंजाबमधले तरुण व्यसनाच्या किंवा अंमली पदार्थाच्या आहारी गेले आणि त्याच्यातून बरंचसं नुकसान एका पिढीचं झालं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पेपर वाचता तुम्ही, बातम्या बघता, अनेक जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे ड्रग्ज मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत, तयार होत आहेत आणि तयार होत आहेत याचाच अर्थ त्याचा वापर कुठेतरी होतोय. कारण अंमली पदार्थामुळे जे काही नुकसान होणार आहे ते फक्त एखाद्या कुटुंबाचं होणार नाही तर ते संपूर्ण देशाचं होईल. एखादी पिढी जर त्याच्यामध्ये बर्बाद झाली तर त्याचा परिणाम डायरेक्टली आज देशावर होणार आहे. त्यामुळे या गोष्टीकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि NSSच्या मार्फतीने या विषयावर सुद्धा आपण थोडं काम करावं अशी मी या निमित्ताने एक अपेक्षा व्यक्त करतो. बाह्य शक्तीपेक्षा आंतरिक शक्ती फार मोठी असतं आणि आंतरिक शक्ती ओळखणं, आपल्या आंतरिक शक्ती आपल्यामध्ये किती आहेत त्याची आपली स्वतःला जाणीव व्हावी म्हणूनच अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन महाराष्ट्र शासनातर्फे केलं जातं. कारण याच्यामध्येच आपल्याला कळतं की माझी लिमिटेशन काय आहे, माझी लिमिट किती आहे, ती लिमिट मी क्रॉस करू शकतो की नाही करू शकतोय. APJ अब्दुल कलाम सरांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक मनुष्य हा फक्त त्याच्या आंतरिक इच्छा विल पॉवर पैकी 40%च विल पॉवर वापरतो, बाकी 60% विल पॉवर फार कमी लोक वापरतात आणि जे त्यांच्या 60% विल पॉवर अंतर्मनातली जी शक्ती असतं त्याला जागृत करण्याची ताकद ठेवतात ते फार मोठं व्यक्तिमत्व उदयास येतं. मला असं वाटतंय या साहसी कॅम्पच्या निमित्तानं आपण सुद्धा तुमच्यामध्ये असलेली जी 60% सुप्त अवस्थेत असलेली जी एनर्जी आहे ही एनर्जी जागृत करावी आणि खरोखरच या साहसी ॲडव्हेंचर कॅम्पमधून आपण आपल्यापैकीच कोणीतरी उद्या येणाऱ्या जनरेशनचं नेतृत्व करावं. मुलगी असो की मुलगा असो, जेंडर डिस्क्रिमिनेशन नाही आहे, प्रत्येकामध्ये ती आंतरिक शक्ती आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचं नेतृत्व करावं आणि ते नेतृत्व अशा प्रकारच्या शिबिरामधून उदयास यावं
हाच मानस या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय आणि त्यासाठीच महाराष्ट्र शासन हे अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन NSSच्या मार्फत करतं.